थँक्यू. आज आम्ही पण दोघांनी त्या मतदानाचा भाग केला आहे. माझं एवढंच अपेक्षा असेल की जी पुण्याची परिस्थिती आहे सध्या, जी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन सुरू आहे आणि आता अनेक वर्ष नगरसेवक नव्हते, प्रशासनच होता. आता नगरसेवक आल्यानंतर ही जी ट्रॅफिकची प्रश्न असतील, इतर जे ड्रेनेज लाईन असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची जी कामं जी सुरू आहेत ती लवकरात फास्ट व्हावी यांच्याकडनं, हीच आम्ही अपेक्षा ठेवतो. लोकसभा विधानसभेला सक्रिय असणारे कारण स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पुणे महापालिकेमध्ये फारसे दिसले नाही. गणपतीनंतर आजच समोर आलाय माध्यमांच्या. त्याचे कारण पण वेगळे आहेत की एकतर लोकसभा आणि विधानसभात सक्रिय होतो असं नाहीये की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सक्रिय नाही आहे. काही गोष्टी बिहाइंड द सीन्स करायला लागतं आणि आमच्या घरी एक आनंदाची गोष्ट, छोटी बाल आली, तर मला वाटतं की घरी जास्ती त्याच्यासोबत वेल स्पेंड करणं ह्याच्यात जरा आनंद जास्ती आहे. सर, मतदानासाठी खूप कमी लोक बाहेर पडतात, वेगवेगळी कारणं देतात. काय आवाहन कराल पुणेकरांना? नाही, मी सर्व पुणेकरांना हेच आवाहन करेन की हे लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण हे लोकशाहीचे सगळे भाग आहे. तर सर्वांनी, अजूनही आता 2 तास आहेत मतदानासाठी, तर ज्यांनी मतदान नाही केली त्यांनी जाऊन त्यांचा हक्क बजावला. काय वाटतं, कोणाची सत्ता राहील पुण्यामध्ये? राष्ट्रवादी परत भाजप, दोघांचेही चांगले खडाजंगी पाहायला मिळाली प्रचारामध्ये. मला असं वाटतं मतदार खूप हुशार आहेत सध्या आणि ज्या मतदारांना त्यांची पसंतीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न सगळ्या मतदारांनी केली आहे आणि याची उद्या 16 तारखेला निकाल आहे. उद्या निकाल स्पष्ट होईल. तुमचं मतदान विजयी पार्ट्याचं असं आहे, तुम्ही ज्यांना मतदान केले ते विजयी होतील का? 100% विजय होतील. हा प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये आउटगोईंग इनकमिंग या पक्षांतर्गत खूप चाललेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याकडे कसं पाहता? कारण एका उमेदवारावरती कोणी निष्ठा वोटर कसा ठेवला? मी याच्यावर कमेंट करू नाही शकत, मी कुठल्याही राजकीय पक्षात नाहीये, तर याच्यावर मी कमेंट करणं हे अयोग्य असतील. हे प्रश्न मला वाटतं की जे लोकांनी इनकमिंग जास्ती घेतली आणि जे लोक वेगवेगळे पक्ष बदललेत त्यांना विचारणं हे योग्य असेल. सर, एकूणच आपण जर पाहिलं तर या निवडणुकांमध्ये मतदारांना उमेदवारांकडून वेगवेगळी आमिषं दिली जातात. एक पुणेकर, जागरूक पुणेकर म्हणून तुम्ही पुणेकरांना आवाहन काय कराल की अशा आमिषांना बळी पडू की नका पडू? नाही, मला वाटतं की हे बघा, जे सुशिक्षित पुणेकर आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आणि सुशिक्षित पुणेकर अशा आमिषाला कधी बळी पडत नाही आणि त्यांचा योग्य आणि पसंतीचा जो उमेदवार असेल त्यांना ते मतदान करतात.